त्यानंतर वापर कसा करायचा, नीम तेल किंवा नीम अर्क पाण्यातून मिसळून फवारणी करावी. दर 7 ते 10 दिवसांनी फवारणी करावी. किती ml? 1 ml. लक्षात ठेवायचे कुठल्याही. आणि फायदा काय, नीम हे नैसर्गिक कीटकनाशक आहे जे कीटकांना मारत नाही, पण त्यांची प्रजनन क्षमता थांबवते. म्हणजे त्यात काय करतं ते नपुसकलिंगी किंवा त्यातला नर जो असतो त्याच्यावर ते अटॅक करतो. चिकट सापळे कशासाठी वापरतात माहिती आहे? चिकट सापळे किडे पकडत नाही, नरालाच पकडतं. चिकट सापळे असतात नाही, तो निळा पिवळा जो चिकट सापळे असतात ते चिकट आणि काळा येतो नागाळी अट्रॅक्ट करतो. काळा येतो नागाळी अट्रॅक्ट करतो. पिवळा आहे तो किडे आणि निळा येतो काय करतो कुडकुडे, म्हणजे जे मावा कुडकुडे असतात का नाही ते निळा करतो. तुम्ही जर तुमच्या गार्डन मध्ये एक चिकट सापळा पिवळा लावायचा, एक लावायचा निळा, एकच लावा, ते त्याला आकर्षित होऊन ते त्याला जाऊन चिटकतं. म्हणजे ते त्या कोपऱ्यात असलं तरी ते येते. आणि काळा आहे तो नागाळीला आहे, त्याचा वापर कमी होतो आणि तो मिळत पण नाही ससा. मग त्याला काय करतात लोक, काळा मोठी पेपर घेतात, पेपर राखून पेपर काळा होतो ना त्याला ग्रीस लावतात आणि ते लावून टाकतात. म्हणजे ते नागाळी, खरं नागाळीचं प्रमाण थोडंसं कमी असतं. मक्यावरती सर ते हे पडते, काय म्हणतात त्याला, ती बारीक बारीक असे पंखे असलेले असतात. पंखे नाही, ते असे पूर्ण पावडरच तयार करते. मिल्ट पावडर म्हणायची त्याला, ती तुमची निमॉइलने जाते. स्वीट कॉर्नला तर मला एवढा त्रास दिलाय निमॉइल. आणि निमॉइलचा विशेष काय म्हणतो, आपल्या पोटात गेलं तर काय प्रॉब्लेम, कारण ते 4 दिवसांनी मला असं वाटत होतं की 1 ml तुम्ही सांगितले, ते जरी जास्त झालं तरी त्याचं काय जळतं. सांगितलं मी, पानं जळतं करत तर ते जाग्यावर सोपवतं. नीम ऑइल मध्ये त्याचं कंटेंट आहे की नाही, नीम ऑइल किंवा नीम रस्ते, त्यामध्ये त्याचा कंटेंट हायएस्ट स्टेजला आहे. पाणी कडू लागतंय बघा की, असं का करताय. मला माहिती आहे डायबिटीज आता लोकांना जास्त काय झाले, ज्वलले प्रिव्हेंटिव्ह घेतो माहिती आहे तुम्हाला, ते नीम ऑइलचं काढा करायचं एवढं ग्लास प्यायचे. अहो शरीरात तुम्हाला त्या गोडव्याची पण गरज आहे, ती संपूर्ण टाकतात पूर्ण. म्हणून पण एकेकांना शुगर झाले. म्हणजे काय याचा अर्थ असा काय नाही की नीम पाला पिलं तुम्ही डायबिटीज पासून वाचणार आहे, नाही होत. उलट तुम्ही डायबिटीज तयार करून घ्या. तयार केलेलं असेल ते नीम तरी पण ते डेंजरस आहे जर जास्त वापरलं. हो, एकच आहे. कुठलंही मी तुम्हाला सांगतोय, रासायनिक घ्या किंवा तुम्ही तयार केलेले घ्या, 1 ml वर जाऊच नका. कारण तुमच्या झाडाची ग्रोथ किंवा तुमच्या झाडाचं वय किंवा तुमच्या झाडाचं असणारी उंची ही तुम्हाला माहिती आहे, त्या बसणाऱ्या लोकांना कोणालाही माहिती नाही. आणि 1 ml हे सगळ्यांना चालतं. म्हणजे माझं उदाहरणात म्हणतात ना, ते एक औषध लहानाला पण चालतं, मोठ्याला पण चालतं आणि म्हाताऱ्याला पण चालतं. त्यातली गती 1 ml सगळ्यांना चालतं. समजा कोणाला नाही झाडाच्या खोडामध्ये घातलं चालेल, चालतंय. फक्त ते 5 ml तुम्ही सांगितलं. खोड जमिनीत घालताना 5 ml. काय तर जमीन काय करते, त्याला थोडस विघटन करायला लागते थोडंफार. आणि घालतात पण त्या निमखळी पण घालतात की, तुम्ही कुंडीमध्ये निमखळी घालत नाही. मी घालतो.